छान ट्रान्झिशन करून मी कुठे चालले पुढे सांगते. तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी आले होते आज माझ्या नंदूबाईंच्या घरी त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी. बघा कशा प्रेमाने जवळ आल्या. यांच्या मेकअपचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच. बघा झाले परत नखरे चालू. हे असे फोटो काढा, तसे फोटो काढा. कामावरून येऊन मी ताईंच्या बर्थडेसाठी त्यांच्या घरी गेले. हे मागून येणार होते, तोपर्यंत जिम्मीसोबत मस्ती केली. मग या दोघी काय थांबतायत का, यांच्यासोबतही फोटो आणि व्हिडिओज काढले. त्यानंतर ते आले आणि त्यांची मस्करी चालू झाली. आणि आमचे हो कधीच टायमिंगवर येत नाहीत. आल्यानंतर माझा रुसवा काढत बसले होते. आमचं हे कॉमनच आहे, सारखे रुसवे चालू असतात आमचे. म्हणलं चला केक कापून घेऊ. सगळ्यांनी ताईंना ओवाळून घेतलं आणि सोबत जिमी सुद्धा आली होती. मग मी सुद्धा ताईंचं औक्षण केलं. त्यांना कुंकू लावलं आणि स्वतःलाही कुंकू लावून घेतलं. सोबतच आमच्या जिमीचेही लाड केले. तिलाही कुंकू लावून ताईंना गिफ्ट दिलं. चांगले आग लाव बरं का. चांगली संसार लागलं. बघा गिफ्टवरून या बहीण भावांची अशी काही मस्करी चालू होती. नंतर ताईंच्या हातात वॉच घातलं. हे वॉच ताईंना खूपच छान दिसत होतं. त्यानंतर आम्ही तिघांनी केक कट करून घेतला. ताईंचा हट्ट होता की त्यांना आमच्यासोबतच केक कटिंग करायचं होतं. त्याच्यानंतर पुन्हा मस्करी. यांनी ताईंना केक भरवला आणि स्वतःच खायला सुरुवात केली. मग लक्षात आलं बायको राहिली, म्हणून मग बायकोलाही घास भरवला आणि नंतर मीही ताईंना केक भरवून घेतला. मला केक काही आवडत नाही, पण मी चॉकलेट खात बसले होते. खूप उशीर झाला म्हणून पानं वाढायला घेतली आणि सगळं जेवणाचं सामान एका जागी आणायला सुरुवात केली. त्यानंतर खूप सारी मस्करी आणि गप्पा मारत आम्ही जेवायला सुरुवात केली. जेवण आज आमच्या नंदूबाईंनी बनवलं होतं. खूपच अप्रतिम झालं होतं. खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि पुन्हा मी त्यांच्यावर रुसून बसले. ते मला केक चारत होते, मी त्यांना नाही नाही म्हणत होते. त्यांच्या मस्करीने मला काही हसू आवरेना. नंतर ताईंजन यांची खूप सारी भांडणं झाली आणि अशी खूप सारी मस्ती करून आम्ही घरी यायला निघालो. अशा पद्धतीने ताईंचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आम्ही घरी यायला निघालो. थँक्यू. फॉलो फॉर मोर.